आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला आणि प्रखर हिंदुत्वावर बोलण्याकरता आपले तेजस्वी राणे साहेब इकडे आलेले. आपल्याला त्यांचं ऐकायचं, पण शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीवर बोललं नाही तर चुकीचं होईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या अनेक नगरसेवक आहेत तिथे. कैलासजी गायकवाड नगरसेवक होते, प्रमोद राठोड होते, राजू वैद्य होते, बालाजी मुंडे होते, हे सगळे नगरसेवक होते. पण हे औरंगाबादचे नगरसेवक होते. आणि आता आपल्याला माननीय देवाभाऊने जे आपल्या शहराला नाव दिले, जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती, छत्रपती संभाजीनगरचे नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलो. या शहराच्या जी विकासाची कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2014 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलो, मला अनेक लोक या भागातले मेसेज पाठवायचे, साहेब आमच्या ऑर्थोपेडिक हाडाच्या डॉक्टरचं बिल नाही येते, कारण की रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. मला सांगायला आनंद होतो, मान्य देवेंद्रजीने पहिल्या टप्प्यात 25 कोटी, मग 100 कोटी, मग 160 कोटी, मग 300 कोटी, स्मार्ट सिटीतून असे जवळजवळ 650 कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले. आणि आज आपल्या या पुंडलिक नगर भागामध्ये, आपल्या या पूर्व मतदारसंघामध्ये एकही रस्ता राहिला नाही की जो आपण सिमेंटचा केला नाही. म्हणजे मला विचारावं लागतं माझ्या पीएला, योगेश जाधव कुठला रस्ता बाकी आहे? योगेश म्हणतो साहेब अजून कुठलंच निवेदन आलं नाही सध्या. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता आणि मान्य देवेंद्रजींनी, आम्ही नगरसेवक भेटायला गेलो, देवेंद्रजींनी पहिल्या टप्प्यात 88 कोटी, नंतर 70 कोटी, जवळजवळ 150 कोटी प्लस या शहराच्या कचऱ्याचा प्रश्न मांडला. आज सर्वात गंभीर प्रश्न पाण्याचा, कारण त्याच्यावर बोललो नाही तर माझ्या भगिनी काय म्हणतील, आमचा प्रश्न तर तुम्ही मांडतच नाही. बरोबर आहे का नांदूरकर ताई? मी विचारतो, तुम्ही बोलतच नाही पाण्यासाठी, बाकी ऑफिसला आले की पाण्याचं काय विचार. आज या छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न मान्य देवेंद्रजींनी मार्गी लावायचं ठरवलं होतं. 19 मध्ये मला राज्यमंत्री व्हायची संधी मिळाली. त्यावेळेस मी देवेंद्रजींना म्हटलं होतं, मला तुम्ही उद्योग खातं दिलं, पण या शहरात उद्योग कधी येतील? ज्या दिवशी या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि मला सांगायला आनंद होतो, त्यावेळेस देवेंद्रजींनी 55 दिवसात आपल्या शहरासाठी 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली. आणि त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली. पण दुर्दैव आपलं सरकार बदललं आणि जे सरकार उभाटाचं आलं, वाईट मानू नका राजूभाऊ, जे सरकार आलं त्या सरकारने 2.5 वर्ष त्या फाईलचा फुटबॉल केला. राणे साहेब, गव्हर्नमेंटची ऑफिशियल फाईल कुठे? मातोश्रीला. कुठे? पालकमंत्र्याच्या घरी. कुठे? तर म्हणे पाणी पुरवठा मंत्र्याकडे. अरे ज्या फाईलला पाणी पुरवठा मंत्र्याकडे असायला पाहिजे ती का फिरत होती पालकमंत्र्याकडे आणि मातोश्रीवर? तर रोज कॉन्ट्रॅक्टरला बोलायचे, माझं काय रे? आणि ह्या याच्यामध्ये टक्केवारीच्या चक्कर मध्ये 2.5 वर्ष ह्यांनी या योजनेला पैसा दिला नाही, ना काम सुरू केलं, नाही तर आज तुमच्या घशात रोज पाणी आलं असतं. पण या उबाटाच्या सरकारने त्या योजनेला खाडा लावून ठेवला, खोडा लावून ठेवला. पण कसं आहे, देवाकडे देर नाही. पुन्हा सरकार आपलं आलं आणि पहिल्याच कॅबिनेट मध्ये माननीय देवेंद्रजींनी या योजनेला मंजुरी दिली आणि पैसे उपलब्ध करून दिले आणि त्याचं काम सुरू झालं. आणि जवळजवळ आज 85% 90% काम पूर्ण झालेलं आहे.
पुढच्या 2 महिन्यात आपल्याला मुबलक पाणी मिळणार आहे. हा मी तुम्हाला शब्द देतो. आपल्याला रोज 2दा पाणी येईल, मुबलक पाणी मिळेल, हा शब्द मी तुम्हाला देतो. आज मी आपल्याला विनंती करायला आलोय. आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे कमळाच्या निशाणीवर उभे आहेत त्यांना आपल्याला सगळ्यांना निवडून द्यायचं आणि या शहराचा महापौर आपल्याला बसवायचा आहे. या शहराचा महापौर का बसवायचा तर केंद्र शासनाच्या 55 योजना आहेत ज्या महापालिकेच्या माध्यमातून चालतात, ज्या तुमच्या आमच्या गल्लीपर्यंत घरापर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. राज्य शासनाच्या जवळजवळ 48 योजना चालतात ज्या तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि यासाठी या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि हे सगळं करण्याकरता आम्ही आज आपल्याला विनंती करायला आलो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्रामध्ये मान्य नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यात मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि केंद्राचा निधी असो राज्याचा निधी असो, जसा पाण्याच्या योजनेला 1680 कोटी रुपये आपल्याला ज्यावेळेस दिले त्यानंतर 2.5 वर्षात किंमत वाढली तर ते 1000 कोटी रुपये आपले डॉक्टर भागवत कराड साहेब केंद्रीय अर्थमंत्री होते, त्यांनी अमृत म्हणून आपल्याला ते 1000 कोटी रुपये आणून दिले आणि त्यामुळे ही योजना आपली आज पूर्ण होते. सांगण्याचा उद्देश हे कसं आहे की केंद्राचा पैसा असो राज्याचा पैसा असो आपल्या घरापर्यंत आपल्या गल्लीपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला आज या शहराचे सगळे नगरसेवक आणि सगळे या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे. आज आपण बघितलं असेल देवेंद्रजीचं विशेष प्रेम आपल्या शहरावर आहे. आज देवेंद्रजीने आपण बघितलं असेल तर मागच्या 1 वर्षात दावोसला जपानला जाऊन आपल्या शहरासाठी 52,000 कोटीचे उद्योग आणले. आज 52,000 कोटीचे उद्योग या शहरात येत असल्यामुळे माझ्या सर्व युवा पिढीला पुढच्या काळामध्ये नोकरीसाठी नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबादला जायची गरज पडणार नाही. आपल्या या शहरामध्ये त्यांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहे, त्यांना लघु उद्योजक व्हायची संधी मिळणार आहे आणि हे सगळं करत असताना मान्य देवाभाऊंनी आपल्या शहरावर एक विशेष प्रेम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला नितेश राणे साहेबांचं ऐकायचंय.